नमस्कार. मालवणी कुकिंग या यूट्यूब चॅनलवर मी कीर्ती परब तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, तर आपल्याला काहीतरी गरमागरम खावे किंवा प्यावे असे वाटते. म्हणूनच मी तुमच्यासाठी एक सूपची रेसिपी घेऊन आली आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुळथाच्या पिठापासून सूप कसं बनवायचं ते दाखवलं होतं. तर आज मी तुम्हाला अंकुरित कुळथाचं सूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे. चला तर आता आपण बघूयात. सूप बनवण्यासाठी मी इथे बघा कुळीत छान असे मोड काढून घेतले आहेत. त्यांना छान असे अंकुर आले आहेत बघा. तर हे छान असे मोड काढून घेतलेले कुळीत आता आपण कुकरला लावून त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे छान असे कुळीत भिजवून ठेवायचे. एक रात्रभर भिजवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते एका कॉटनच्या कापडामध्ये बांधून घट्ट बांधून असे ठेवायचे. तर लगेच त्याला संध्याकाळपर्यंत छान असे मोड येतात. तर हे मी चांगले असे मोड काढून घेतले आहेत कुळथाला. हे बघा छान असे अंकुर आले आहेत. तर हे आता मी कुकरला लावून याच्या 3 शिट्ट्या करून घेते आहे. हे आता मी कुकरच्या डब्यामध्ये टाकून घेते आहे. जर आपल्याला काही छोटे मोठे आजार असतील तर या आजारपणामध्ये कुळथाला अतिशय महत्त्व दिलं गेलेलं आहे. कारण हे खूप याच्यामध्ये प्रोटीन्स असतात. तर हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तर हे बघा मी आता हे डब्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि भरपूर असं याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. कारण काय तर आपल्याला याचं सूप बनवायचं आहे. तर याच्यामध्ये पूर्ण डबा भरून मी आता पाणी टाकून घेणार आहे. पूर्ण डबा भरून पाणी टाकायचं आहे. कारण काय तर त्याचं आपल्याला सूप बनवायचं आहे म्हणून. हे आता कुकरला लावून मी कुळीत काढून घेतले आहेत, थंड करून घेतले आहेत. तर हे बघा कुळथामध्ये सगळ्या कडधान्यांपेक्षा जास्त प्रोटीन्स असतात आणि हे प्रोटीन्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे उष्णता वाढवणारे असल्यामुळे थंडीच्या दिवसातसुद्धा हे जास्त खाल्ले जातात. याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम असं म्हणतात. कारण काय तर हे जे रेसचे घोडे असतात ना, त्या घोड्यांना हे खाऊ घातलं जातं. कारण ह्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि एक शक्तिवर्धक आहे म्हणून त्या रेसच्या घोड्यांना हे खाऊ घातलं जातं. म्हणून याला इंग्लिशमध्ये हॉर्स ग्राम असं म्हणतात. तर हे बघा मी आता हे पाणी याचं गाळून घेतलं आहे. आणि जर आपल्याला सूपमध्ये थोडासा थिकनेसपणा हवा असेल तर ह्याच्यामध्ये हे 2 चमचे कुळीत मिक्सरला वाटून त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. हे बघा मी आता गाळून घेतले आहेत. तर आपण पुढची प्रोसेस बघूया. तर इथे मी आता एक मातीचं भांडं ठेवून घेतलं आहे. मग आपण मातीच्या भांड्यामध्ये सूप बनवणार आहोत. तर याच्यामध्ये मातीचं भांडं आता हे थोडंसं गरम झालं आहे. तर याच्यामध्ये 2 चमचे मी तेल टाकून घेतलं आहे. कारण जास्त तेल टाकायचं नाही आहे. कारण ते आपण सूप पिताना आपल्या तोंडाला तेल तेल असं लागतं. तर त्याच्यामुळे थोडंसं तेल टाकायचं. 1 ते 2 चमचे छोटे तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. तर याच्यामध्ये आता मी 1 इंच दालचिनीचा तुकडा टाकून घेते. 1 लवंग टाकून घेते आणि 1 तेजपत्ता टाकून घेते. तर तो 2 भाग करून टाकते त्याचं तेजपत्त्याचं अशा प्रकारे. आता इथे मी 6-7 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. साल्या सकट घेतल्या आहेत त्या. तर ह्या फक्त लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि हे आता फोडणी व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे. छान असा लसूणचा सुगंध आला पाहिजे त्याला. असं लसूण भरपूर प्रमाणात घालायची. जे अंकुरित कुळीत असतात त्याच्या सूपमध्ये खूप मस्त आणि खूप सुंदर होतं सूप. तर हे आता फोडणी आपण बनवून घेऊया. आता लसूण थोडीशी भाजत आली आहे. तर त्याच्यामध्ये आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याची 4-5 पानं टाकून घ्यायची आणि आता जे आपण सूप गाळून ठेवलं होतं तर ते टाकून घेऊयात. मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता मसाले टाकून घेऊयात. पाव चमचा हळद टाकून घेते. अर्धा चमचा मसाला टाकून घेतला आहे. इथे मी मालवणी मसाला टाकला आहे. तुम्हाला जसं तिखट हवं तसं त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि इथे आता 1 चिमूट अगदी काळी मिरी पावडर टाकून घेतली आहे. तर हे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी काढून घ्यायची छानपैकी. हे बघा आता याला थोडासा अगदी थिकनेसपणा आणण्यासाठी मी अगदी 2 चमचे
इथे मी कुळीथ मिक्सरला वाटून याच्यामध्ये ॲड केले आहेत. हे बघा, तर त्याला थोडासा असं थिकनेसपणा येईल, पण खूप खूप असं एकदम टेस्टी होतं हे सूप. तुम्ही एकदा नक्की करून पिऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. खूप असं खळखळून अशी उकळी आली आहे बघा, मस्त. हे खरं तर हे सूप खूप शक्तिवर्धक असतं. तर हे आपल्या लहान मुलांनासुद्धा आपण कमी तिखट टाकून देऊ शकतो पिण्यासाठी. तर हे असं खूप शक्तिवर्धक आणि प्रोटीन्सने भरपूर असं हे सूप आहे. छान अशी खळखळून उकळी आली आहे बघा, मस्त. आणि हे खूप असं खूप म्हणजे खूप पौष्टिक आणि शक्तिवर्धक असं सूप आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कसं झालं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. गरमागरम मस्त असं आपलं कुळथाचं सूप तयार झालं आहे बघा. आणि ते खाली उतरलं तरीसुद्धा त्याच्यामधून उकळी येते आहे. मातीचं भांडं खूप गरम असतं, त्याच्यामुळे ते अजूनही त्याच्यामधून उकळी येते आहे. तर हे थंड करून घेते थोडं मी आणि त्याच्यानंतर आता प्यायला घ्यायचं आहे. छान असं गरमागरम सूप तयार आहे पिण्यासाठी. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून टाका. आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझं प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि वेळात वेळ काढून रेसिपी बघितलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.